श्री स्वामी समर्थांच्या समाधीला हे लावणारा प्रसंग समस्त जीवास अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी ब्रह्ममूर्ती चैतन्य व दत्तात्रय सहवद्य चतुर्दशी सके 1800 सन 1878 समाधी लिलेच्या निमित्त करून पृथ्वी तलावर गुप्त झाले. प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या 2 प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कोणास नव्हती. मागील 15 दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवत होते खरे. 12 दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते. तर त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडे पेज घेतली. मग त्यांना निजविले. तेव्हा बाळप्पांनी सुपारी दिली तर घेतलं. राणीसाहेब तेथे होत्या. त्यांना आनंद झाला. आता महाराजांस भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेला. पण त्या दिवशी समर्थ कृपा साधुत्वाला पोहोचलेला असंख्य साधकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता हे खरे. समर्थ सेवक बाळप्पा यांना बराच अदमास असावा, कारण अक्कलकोटात त्वरेने हजर होणाऱ्या तारा त्यांनी काही स्वामी भक्तांस केल्या होत्या. त्यानुसार मुंबईचे केशव नाईक अक्कलकोटात पुत्र रामचंद्र यांच्यासोबत दाखल झाले. पुढे 25 जुलै 1925 साईलीला मासिकांच्या संपादकांना रामचंद्र नाईकांनी हे वृत्त कळविले होते. ते म्हणतात, आम्ही अक्कलकोटात पोचलो तेव्हा ते दिव्यभूमी स्तब्ध भासली. त्या नगराची हालचालच थांबली होती. म्हणून महाराज पेठेतल्या चोळप्पाच्या मठात असतील म्हणून तेथे गेलो तर तेथे समसूम होती. काही कळेना. मठाजवळ महाराजांनी गाय व वासरू होते. तेथे गडबड दिसली. म्हणून पाहिले तर भागीरथी गंगा आकाशाकडे पाहून हंबरडा फोडत होती. वासरूही हंबरत होता. काहीतरी भयंकर घडले हे ओळखून आम्ही तसेच वटवृक्षाजवळ स्थानावर धावत निघालो. श्री स्वामी समर्थ.